सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटात जळत्या कारचे दृश्य पाहायला मिळाले। रात्री सुमारे 10 वाजता घाटात एका पेट्रोल कारला अचानक आग लागली। चालकाच्या सतर्कतेमुळे कोणाचाही जीव गेला नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी वितेश खंडागळे हे आपली पत्नी आणि 2 मुलांसह प्रवास करत होते। त्यांची गाडी मांजरसुंबा घाटात पोहोचताच शॉर्ट सर्किटमुळे धूर येऊ लागला। त्यांनी तत्काळ गाडी थांबवून कुटुंबासह सुरक्षित अंतर राखले, त्यामुळे जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले। काही दिवसांपूर्वी याच घाटात एका डिझेल टँकरच्या अपघातामुळे भीषण आग लागली होती आणि त्यानंतरच रात्री ही घटना घडली।